चला भाऊ, 2 महिन्याचा जमाना झाला, माझा मित्र काय मला मिळाला नाही. पण का करू, तो खूप आता मोठ्या पदावर गेलेला आहे. फॉरेस्ट मध्ये त्याला नोकरी लागली आणि आम्ही गावातल्या गावातच राहिलो. तोही एका शाळेमध्ये शिकला, तोही हुशार होता, मी हुशार होतो. पण आता मला काही नोकरी लागली नाही. पण मी गावामध्येच आता आपला गाई ढोरं चारणे आणि आपला शेतीचं काम करणे असंच करून राहिलो. आता त्याला खूप मोठ्या हुद्द्यावर गेलाय आणि तो काल मला दिसला मंडईमध्ये. काल मंडईमध्ये भेटला, म्हणजे मंडई पाहासाठी आला असेल. आता मंडईमध्ये आवाज दिल्यानंतर त्याच्या पत्नीला मी आवाज दिले, पण त्याच्या पत्नीनं काही मला ओळखलं नाही. पहा किती घमंड त्याच्या पत्नीमध्ये आहे ना, किती घमंड म्हणला त्याच्या पत्नीमध्ये. आता तो तेवढ्या हुद्द्यावर गेल्यानंतर त्याला आवाज दिल्यानंतर ती मला ओळखलं नाही तिनं. आता यानं कसं नाही ओळखलं तर मी पाहतो आता. पण आता याचा जिंदगी जी आहे, गाडी आहे, मोटर आहे, सगळं आहे त्याच्यावर. पण आता त्याची जिंदगी कशी उद्ध्वस्त करतो ते पाहतो आता. ठीक आहे, चला येतो त्याला भेटून. आता माझ्यासोबत बोलते की नाही पाहतो, तर पाहून घेऊन आता तुला. खूप मोठा घर बांधलं नाही आता. हा डबल मजली, हा कशी डबल मजली आहे तुम्ही काढतो. त्याला आवाज देऊन पाहतो आहे का घरी. मित्रा माझ्या नरेश नरेश रे, नरेश ओ नरेश. अरे कोण? नमस्कार. अरे नमस्कार. ओळखलं रे बाबा? तुला कावणे ओळखी नाही, तू माझा क्लासमेट आहे. मग आपण एकाच शाळेमध्ये शिकलो, एकाच हा. वर्गात शिकलो. हा दोस्ता म्हणतात ना, ज्याच्या नशिबाला जोड त्याच्या वावर लागते चोर. बरोबर आहे ना. पहा, वर्गामध्ये मी हुशार, माया पाव पाव हा लिहे, हा पास झाला, याला नोकरी लागली, मी मागेच राहिलो. असं होते भाऊ आयुष्यामध्ये. म्हणून कधी कोणाला दाखवावं नाही, आपला विचार आपला दिमाग कधी दावावा नाही. हा बऱ्याच दिवसांना आलाच नाही का? बरेच दिवसानं म्हणजे तू भावा तुला नोकरी लागली, हो, मी फारच तू राहते पाहिजे गावी. बरोबर. आता ह्या मंडईच्या दिवसानं तू आलास. हो. काल मला मंडईमध्ये दिसला होतास. अच्छा अच्छा अच्छा. मी आवाज दिलो, पण तुझ्या घरवाली होती, तिला आवाज दिला, पण तिने मला ओळखलं नाही. अशी पाहते, अशी टकमक टकमक चावून मटकत मटकत माझ्याकडे लक्ष नव्हती देत. त्या मडेचे नाव तसं आहे ना का? हा म म्हणजे मटक नाही, हा ढ म्हणजे ढकल ढोकल, हो का. ई म्हणजे इकडून तिकडं आवाज दिल्यानंतर ती ऐकत नव्हती. अच्छा. म्हणून म्हटला हा. घरी जावा हा. आणि माझ्या मित्राशी भेट घ्यावी. अच्छा. म्हणजे माझी भेट घ्यायला आला. हा, बरोबर हा, आहे. हा. दोस्ता हा आला, चांगलं झालं. 5-10 मिनिट बस, मी हा. तुझी नाश्ता पाण्याची व्यवस्था करतो. हा हा अरे तू माझा मित्र आहे. हा हा म्हणतात ना, दोस्तासाठी जीव गेला तर चालन, पण त्याची दोस्तातली नाही तुटली पाहिजे. त्याला खरं दोस्तातली म्हणतात. बरं आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत है दोस्ताना हमारा। बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत है दोस्ताना हमारा।
अशीच दोस्ती आपली राहिल्या पाहिजे बरोबर आहे ना? आखरीवर. हो का? हा आणि राहीलच. हा राहीलच. हा तुला आश्वासन देतो हो का? अशीच दोस्ती राहील. हो का? पण मी काय म्हणतो, हा. अरे आता तू 2 महिन्याच्या बाद आलास, हो ठीक आहे, हो 2 महिन्याच्या बाद आलास ना, हो. आता तू तर तुझ्या घरी माझा मानपान केलासच, बरोबर हा? आहे. काम नाही. पण आपण मित्र म्हणून कधी मानपान करू अशी माझी इच्छा आहे. अबे तर घरी आला तरी आमचे मानपान झाला, आमची मित्राचा घरी मानपान तू माझा मानपान केलास ना, हो. पण मला तुझा मानपान करायचं आहे ना. आता तुझ्या घरी येतो ना मी. माझ्या घरी कायला? हा. नाही नाही माझ्या घरी नाही. आपण एक काम करू, हा. आपण नाही का शहापूरला जाऊ. शहापूरला काले बे? हा हा काले शहापूरला अरे जाऊ. शहापूरला आहे मस्त तिथं तो पिपरी फाटा आहे का आपला, हा, तिथं जाऊन तिथं बसून असतो. हो का? हा म्हणतेस तर ठीक आहे बुवा. हा तू म्हणतेसच हा तर ठीक आहे ना, मी येतो ना, काय हरकत नाही. हो का? मुली यायला काही हरकत नाही. हा. मी येतो तुझ्यासोबत. येतेस ना? बिलकुल. हा 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 पण दोन गोष्ट मी माझ्या पत्नीने सांगून ठेवतो. हा हा तोपर्यंत थोडंसं बाजूला आहे. ठीक आहे, तुम्ही सांगू दे. हो. कारण ते मी जर तुझ्यासोबत येऊन गेलो समज, हा कदाचित वेळ पाणी जर लागून गेला मला, हा तर बरोबर आहे ना. सांगला पाहिजे ना हा का? हा तिला म्हणजे सांगायला लोकांना पाहिजे. माहित पाहिजे का अमुक माणूस अमुका माणसासोबत गेला बा. गेला आहे, बरोबर आहे बरोबर आहे. हा 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 तर मी दोन शब्द सांगू दे. ठीक आहे? हा. ज्योती, अगं हे ज्योती, काय हो? का करत होतीस बा? काय नाही, स्वयंपाक करत होती ना. हा, स्वयंपाक करत होती. हो. तर एक गोष्ट सांगून ठेवतो तुला. काय? आज माझा मित्र माझ्याकडे आला बर. एवढ्या दिवसातून, हा. आणि तो मला फिरायला चाल म्हणत आहे. फिरायला? फिरायला तर मी त्याच्यासोबत थोडासा येतो गावातून फिरून. बर ठीक आहे. तोपर्यंत मी गरम गरम स्वयंपाक बनवून ठेवते. बिलकुल बिलकुल लवकर या हा. बिलकुल लवकर येतो मी. लवकर या. हो या. विठ्ठल, अरे हे विठ्ठल. अरे आलास तू? हो दोस्त, हा मी माझ्या पत्नीला सांगून ठेवलं. हा म्हणलं मी माझ्या मित्राबरोबर येतो थोडस गावातून. हा हा बरं आहे ना. चांगल्या शिकीकडे माणूस बाहेर गेला तर कसं चांगलं नाही वाटत. वाटतंय का? नाही. त्याच्यासाठी दोन शब्द तिथे सांगणं पाहिजे ना, हा, माहिती हा, पाहिजे. बरं आहे. तर आपण निघून का मग? निघून ना, चल ना. चल ना आता. चल ना. चल. ठीक आहे चल. निघून. हा हो का? अरे दुनिया में कितना गम है, अरे दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है, दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना गम है। मेरा गम
आला ना हा फाटा आला पिपरी फाटा हो का? आला ना हो. म्हणजे दुकान आहे तिकडं आजी का? नाश्ता करायची रे दोस्ता नाश्ता करायसाठी एवढ्या दूर आणलं बापा म्हणजे आज तुला काय असं काय वेगळं वाटून राहिलं का? अरे वेगळं वाटत म्हणजे तेवढ्या दिवसापासून आपण एकत्र भेटला हा. कधी बसला नाही हा. कधी घेतला नाही बरोबर आहे का बरोबर आहे. हा म्हणून म्हणलं एखाद्या ठिकाणी बसायचं हा. आणि थोडस घेऊन टाकायचं हा? का म्हणजे नाश्ता न पाणी मग तेच तर म्हणून राहिलो. नाश्त्यासोबत पाणी ते घ्यायला लागेल ना बिलकुल बिलकुल बिलकुल. बरोबर आहे का नाही हा, हा नाश्ता पहिलं करून घेऊ मग नंतर पाणी पिऊ ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे. आता भाऊ मी आपल्या मित्रासोबत आलो पण त्याच्यामध्ये असा कोणता गम आहे तो माहित नाही बाबा मग त्यानं आपल्या गाण्याच्या माध्यमातून का गम होता त्याला तिथं सांगितलं मला पण त्याचा गम विसरण्यासाठी काय ना काय आपल्याला करावं लागेल बरोबर आहे हे दुःख आहे त्याच्यामध्ये ते दुःख दूर करावं लागेल का नाही तर म्हणून एक योजना मी आखली आहे ती योजना कशी सक्सेस करायची आता मी याचा विचार करत आहे पहिले त्याला नाश्ता वगैरे चारतो थोडसा मग नाश्ता वगैरे चारल्यानंतर मग पाण्याच्या मिसाना हे थोडीशी देऊन देतो मग त्याचा संसार कसा उद्ध्वस्त करतो तर पहा त्याची बायको मार मटक अशी तर मला हे करायला दाखवा आता या बायकोचा त्याचा संसार कसा उद्ध्वस्त करतो तर पहा आता तुम्ही सगळेजण नरेश ओ मित्रा इकडे ये ना अरे हा. तो आपण नाश्ता केला हो. माहित आहे हो. तो समोसा होता की तिकीट लागत होता ते म्हणतात तिखट, ते भेटली कमी तिखट अबे बाबा बाबा. ते तरी मला तरी ते खूप तिखट होती नाही म्हणून मी काय म्हणलो लोकांच्या तोंडातून धुवा निघते पण माझ्या कानातून धुवा निघला. कानात उकळत होतं नाही? अरे पण तू तिखट लागला असेल ना म्हणतात तिखट. तर हा बिस्लरीच्या पाण्याला पण हं? पाणी पे ना तू तिखट लागला ना पाणी पिऊन घे ना तर अबे हा पाणी हो का काय दुसरी पाणीच आहे बाबा अबे विनापेत अरे कशी- कशी वास येऊन राहिली? वासा दिसेल थोडीशी तशीच वास येते. थोडासा ज्यूस टाकलो ज्यूस ज्यूस अच्छा दूध बे. ज्यूस ऑरेंज ज्यूस थोडा टाकलो हा. कारण सेंट आल्यानंतर माहित आहे का आपली पचनक्रिया राहते ना पचनक्रिया चांगली होते तुझे डकारा डोकारा हा येते. डकार डुकार आल्यानंतर कसा गॅस निघून जाते बाहेर म्हणून माहित आहे का याच्यामध्ये थोडासा ज्यूस टाकलो तर थोडा पिऊन पाहिजे नाही बे आपण नाही पिऊ भाऊ. ठीक आहे तू नाही पिऊन पाहिजे तर मी पिऊन पाहतो ठीक आहे बरोबर आहे आणि मी पेल्यानंतर पेशील ना तू हा, तू म्हणजे पे- तुला वाटत असेल का मी तू काय हा बिलकुल. म्हणजे तुला जहर देत असेल असं तुला वाटते काय खरं नाही काय हा? विश्वास नाही जमान्यामध्ये. असं तुला वाटते का बिलकुल काम नाही. ठीक आहे आता पहा, मीच पिऊन पाहतो ना पे ना आता. काहीच नाही रे ज्यूसच नाही येत तू साहेब मग आता पेलो तरी तुझा पेला. मग पेवतो बाय तू ते आता काय हे मग मला का करायचं आहे एक दोस्तच आहेस तू तुझा सन्मान करणं काम आहे तू आता मग तुला वाटत असेल का मी तुला बिघडवीन नाही जहर पाच न्यायला त्याला काही कर आता तुझ्या हातातच माझं जीवन आहे तुझा पाप धर्म तुले करशील तसा भरशील मला का करायचं आहे नाही होते पिऊनच टाकतो ना का होते तर काय करू पेलास विठ्ठल पेलास का बे विठ्ठल अरे चांगलं मग अंगठा काम फिरून राहिला बे. अरे
थोडसा असाच होते तू थोडसा खडीभर थांब ना आता हालू नको बरोबर नाही अबे तर अंगपाय फिटल्यावर लागते हा? रे. अंगपाय फिरले जायला लागते हा काहून काय माहित? मी का म्हणतो हा, तू माझ्या दोस्त आहेस हो, मी तुझा मानपान केला हा, म्हणून मी काय करून राहिलो हा. पीले पीले ओ मेरे जानी पीले पीले ओ मेरे जानी पीले पीले ओ मेरे जानी पीले पीले ओ तेरे जानी ओ यार की है यारी निभानी पीले पीले ओ मेरे राजा पीले पीले ओ मेरे जानी पीले पीले ओ मेरे राजा पीले पीले ओ मेरे जानी नाही, भवाना नव्ह का बे? हा कारंजा हो, कारंजा. याला पुरी झोपली आता हा कारंजा. याला पुरी झोपली चांगली चढली पेलास तर पेलास या मा तोंडावर केला असा फुवा मारला हा तुला नागपूर तू राह, तोंड. हा? का होईत हा मी म्हटलं संडाचा गड्डा असेल म्हणलं. हा, गड्डा ना हा का होय हा तो नागपूर अबे तर कोण गायले भागते अरे तर हा पुढे मा तोंडात सांडला ना सांगला ते. मग चांगला नाही सीधा उभा रे याला आता पुरी चढली हो पुरी चढली आता हा काय राव असं का नाही तर मी का म्हणतो सरळ उभा राहायचा आता चांगला उभा राह हा माहित आहे का भाऊ कधीच घेत नव्हता पण आपल्याला नाही का त्या बायकोचा जो तोरा होता का तो तोरा थोडासा कमी करायचा होता म्हणून नाही का याला चढवायचा होता थोडासा म्हणून याला थोडी पाजून टाकलं आता पेल्यानंतर सरळ उभा राह अबे तर राहून झाला पाहिजे. सरळ उभा राह ना हा आपण घेता आपण असं थोडी थोडी घेता पण याला हे जास्त झोपली आहे तुम्ही काय म्हणतो हा. सरळ उभा राह अबे राहून झाला पाहिजे ना हा. सर. म्हणजे ते हेकडा वाकडा दिसून आला पुरा. हा काय राहू शकत नाही हा तू आता बरोबर नाही चल मी तुला घरी नेऊन देतो तू माझ्या घरी हा तू बिलकुल नको येऊ माझ्या घरी. काऊन नाही माझ्या घरी जर आला तर माझ्या बायको तुला फळ्यात झोडप हो बरोबर आहे तुम्ही काय म्हणतो तू जाशील का बरोबर घरी मी आपल्या घरी जातो. बरोबर असेल ना तू आपल्या घरी जा. मी जाऊ आता ठीक आहे जाऊ बरोबर जातो हा ठीक आहे मी जातो आता हा? बिलकुल बिलकुल. चला निघलं पाहिजे घराकडं.